केक सांगितलेला तर केकमध्ये मी काय म्हटलं होतं हॅपी बर्थडे नवरोबा टाका आणि त्यांनी बघा काय टाकलं नवसोबा. आपण जे पण मिस्टेक झाली मला खूप जास्त आवडलं म्हणजे मला ना कारण की मला चेतनला नवसानी मिळालेला आहे दॅट्स वाय इट्स नवसोबा. मला आवडलं ना मला वाटतं तू रोज मला नवसोबाच म्हणाला पाहिजे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार. कशी आहे मी आहे तुमची शिवानी आणि हा आहे तुमचा चेतन आणि आज आहे चेतन दादाचा बर्थडे 30 वर्षाचा 30th बर्थडे. तो आता थोडा मला शिवानी सगळ्यात पहिले वाय गॉड वाय सगळ्यात पहिले सॉरी म्हणते कारण की आम्ही इथे व्लॉगिंग करू शकलो नाही कारण आम्ही ऑफिस पण करत होतो ट्रॅव्हल पण करत होतो म्हणजे ऑफिस झाल्यानंतर ट्रॅव्हलिंग वगैरे करत होतो आणि माझी तब्येत पण खराब होती. तर आम्ही अर्जुनाचा लास्ट तुम्ही बघितला असेल 8 जून तर 8 जुनाचा बघितला असेल. बघितला कसं आहे तो पण ब्लॉग कंप्लीट नाही झालाय. तो पण ब्लॉग कंप्लीट नाही झाला. मे बी मी ह्याच्या पुढे टाकून देईल तो आणि किंवा नंतर माहिती नाही टाकेल की नाही आय डोंट नो. सो आज आहे चेतनचा बर्थडे. आज आम्ही असं ठरवलेलं की जाऊ दे व्लॉगिंग नाही होत आहे ना तर राहू दे आपण नाही करूया आपण एन्जॉय करूया आणि थोडं रिलॅक्स करूया. बट मी म्हटलं की आज बर्थडे आज व्लॉग झालाच पाहिजे. आज चेतन दादाचा व्लॉग झालाच पाहिजे आणि हा आम्ही लवकरात लवकर टाकू. माझ्या बर्थडे सारखा जो आलाच नाही आहे अजून त्याच्यासारखा नाही करू. तर आम्हाला एडिटिंग सो व्हॉट एव्हर. आता वाजले सकाळचे 8. आम्ही झालोय फुल ऑन रेडी आणि आम्ही आज चेतनची फेवरेट ऍक्टिव्हिटी करायला चाललोय कारण की आज त्याचा बर्थडे आणि आज तेच होणार जे त्याला पाहिजे. सो आज आता आम्ही चाललोय कायाकिंग करायला. बघा असा हा रस्ता आहे. ऑफ रोडिंग करत चाललोय. हा माझा सुंदरसा नवरा आहे जो 30 वर्षाचा झालेला आहे आणि बिलकुल दिसत नाही मला थोडेसे केस तो बरोबर करतो आहे. आणि दिस इज मी आणि दिस इज माय आउटफिट फॉर टुडे. बायको मी माझे केस ना थोडे असे करून घेतले सध्यासाठी कारण की ते खूप फुगले होते आणि ते बिलकुल चांगले नव्हते दिसत. मला असं वाटलं की तुझी हेअरस्टाईल आहे गाडी नवीन. नाही नो दिस इज नॉट माय हेअरस्टाईल. दिस इज फॉर नाऊ कारण की ते थोडेसे चिपकले पाहिजे. ओ पैसा ऑफ रोडिंग चालू आहे. सो काय बोलणार होते मी आता मी विसरली. मी ऍक्च्युली हा व्हिडिओ काय चालू केलेला माझ्या डोक्यामध्ये एक पॉइंट आलेला त्याच्यामुळे मी ब्लॉग चालू केलेला. आता मला आठवत नाही की तो ब्लॉग काय आहे सॉरी पॉइंट काय आहे. मी काही बोलत आहे ठीक आहे. हा सो आम्ही चाललोय कायाकिंग करायला. कायाकिंग मी फर्स्ट टाइम करत आहे कोला. हा आम्ही चाललोय आता कोला बीचला आणि ऐक माझा हात दुखला सॉरी गाईज. गाडीमध्ये सो आम्ही भाई साहब मी खूप मोठी झाली आहे. प्लीज मला कमेंट मध्ये नका म्हणून की शिवानी ताई तू वेट गेन केलेला आहे. मला माहिती आहे मला खूप वाईट वाटतं जेव्हा तुम्ही असं मला म्हणता. तुम्हाला माहिती आहे काय चालू असणार असं का बोलत आहे. सध्या तर ऑफ रनिंग चालू आहे पण मी तुम्हाला सांगते की प्लीज मी हे म्हणत होते की प्लीज मी मला मोठं नका म्हणू किंवा ताई तू वेट गेन केलाय म्हणू नका कारण की मी खूप मला खूप वाईट वाटतं आणि खूप मी टेन्शन घेऊन जाते आणि मग मी जेवत नाही धावत नाही वॉटेवर ते खूप मोठी भीती बसून जाते मला खूप मोठी भीती बसून जाते. प्लीज मला कोणी म्हणू नका. सो येस सो आम्ही चाललोय आज कायाकिंगला. आम्ही चाललोय कोला बीचला. कोला बीचचं कायाकिंग खूप फेमस आहे आणि हिडन जेम वगैरे लिहिलंय तिथे. आम्ही काल गेलेलो काबोदरामा बीचला. ओ माय गॉड इतका भारी बीच होता यार. तो इतका भारी होता भाई साहब. मी तिथे राहू शकते. मी तिथे म्हणजे मला असं वाटलं होतं इंडियामध्ये इतका सुंदर बीच ऍक्च्युअली खूप भारी होता. ऍक्च्युअली आउट ऑफ इंडिया वाला बीच होता तो म्हणजे सुंदर. आणि तिथे ना भरपूर लोक असं प्री वेडिंग वगैरे करत होते आणि मला असं वाटलं की यार किती सुंदर ना प्री वेडिंग तिथे खूप सुंदर येणार प्री वेडिंग. सो येस आम्ही आता बस पोहोचूच किती मिनिटात पोहोचू 4 मिनिटात आम्ही कोला बीचला पोहोचणार आहे आणि तिथे आम्ही चेतनची फेवरेट ऍक्टिव्हिटी दॅट इज कायाकिंग करणार आहे. दिस इज माय फर्स्ट टाइम कायाकिंग. आय डोंट नो माय सेकंड टाइम. मी केरळला गेली होती. माहिती नाही कसं काय करतात जास्त. आम्ही दोघांना कायाकिंग करावं लागते. मला असं वाटतं की आज मलाच करावं लागेल एकट्याला. शिवानीचा भार मला सांभाळावं लागेल जसं की मी नेहमी गाडी नाचूनच आली डायरेक्ट या रोडवर. तर रस्ता खूप वाईट आहे. चला भेटूया तुम्हाला कोला बीचला. बाय.
सो आम्ही आता फायनली कोला बीचला आलेलो आहे. इकडे असं बीच दिसत आहे. हा थोडा ऑफ रोडिंगचा रस्ता आहे. माझा हात उलटा झालाय. हा ऑफ रोडिंगचा रस्ता आहे. ऑफ रोडिंग नाही, थोडं तुम्हाला खाली उतरून जावं लागेल. बट येस स्टेअर्स आहे, फक्त स्टेअर्स आहेत आणि तुम्ही ड्युएबल आहे. गाडी तुमच्याकडे फक्त दादा बोलले आम्हाला कायाकिंग ही संध्याकाळी चांगली असते, पण आमच्याकडे आता ऑप्शन नाहीये, कारण की आम्हाला एनी हाऊ करायचीच आहे आणि आमच्याकडे वेळ नाही. आज आम्हाला काबोदरामाला बघू ना. जर आपल्याला इव्हिनिंग करायची असेल तर आपण काबोदरामाला आम्ही काबोदरामाला ऍक्च्युली जाणार आहे, बिकॉज 2 टाइम करून घेऊ. जास्त आवडलाय आम्हाला तो बीच. दॅट्स व्हाय. चला आता भेटला. इफ वे परमिट्स वी विल गो टू काबोदरामा. हा पण बीच भारी आहे, पण हा पण मस्त बीच आहे. आता आम्ही आलेलो आहे काबोदरामा बीचला. या काबोदरामा बीचचं स्पेशालिटी ही आहे की इकडे तुम्हाला काबोदरामा नाही ग, कोलाला आलोय आपण. कोलाला. काबोदरामावर निघ बाहेर तू. नाही निघू शकत मी, मला इतका जाऊ आपण परत जाऊ. हा कोला बीच आहे. बिचारा तो पण तुझ्याकडे लक्ष देऊन बघते. बघ अबे साल्या, माझ्या घराचा ऍड्रेस चेंज केलाय का तू? झूम कर त्याच्यावर. तो बोलतोय की माझ्या घराचा ऍड्रेस चेंज केलाय तुम्ही. इतका ब्लर काय येतोय. सो कोला बीच, सॉरी फॉर दॅट. मला माहिती नाही, मी ब्रेकफास्ट नाही केलाय मे बी, म्हणून मी थरथर आहे. पण मला मी खूप मोठी वाटत आहे, म्हणून मी जेवण अरे बस कर यार, काय मोठी नाही आहे तू. सॉरी. सो आम्ही आलो होतो कोला बीचला. कोला बीचची स्पेशालिटी ही आहे की इकडे तुम्हाला सी दिसणार आणि इकडे तुम्हाला कायाकिंग राहणार, म्हणजे बॅक वॉटर ऍक्च्युली. सो हे खूप युनिक कॉम्बिनेशन आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मला इकडे तिकडे फिरवत आहे. आणि हा समुद्र. मला पण दाखव शिव. आणि हा आमचा बर्थडे बॉय. बर्थडे बॉय वायफी कॅप. बर्थडे बॉय. ये माझा चायनीज बर्थडे बॉय. चायनीज. सो दिस इज बॅक वॉटर. आम्हाला आता कायाकिंग करायची आहे. आणि सो आम्हाला बेसिकली, ओ माय गॉड किती सुंदर दिसत आहे बघ. बेसिकली आम्हाला ब्लॉगिंग इतकी जमत नाही, बट मला वाटते मला जमत नाही. नाही त्यांना आवडतं. अगं आपण कसं केलं ना, आपण थोडंफार कमी जास्त केलं तर त्यांना आवडतात ते. प्लीज तुम्हाला आमचं आम्ही प्लीज नाही, त्यांना आवडतं ते. माहिती आपली फॅमिली आहे ती. पकड ना, माझा हात दुखला. हात ढिला पडला माझा लिटरली. हे पकड. किती सुंदर वाटत आहे बघ. आत्ताच सुंदर वाटत. सुंदर वाटत आहे बघ. किती सुंदर वाटत आहे बघ. सुंदर वाटत आहे का? हो, मी तर सुंदरच आहे. तू तर आहे. हे पकड ना, हे तर पकड असं. चलो आता बघू, आम्ही काहीतरी बोलू आणि मग सांगू तुम्हाला. ठीक आहे, चलो बाय. चली जाएगी ना, चली जाएगी यार. वो मैसेज कर दे भाई. तू अपने ईगो छोड़ दे भाई. लड़कियों का ईगो ज्यादा रहता है अपने से. मान तू मेरी बात. ओए हीरो, समझ रहा है क्या भाई? समझ रहा है कि समझ रही है पता नहीं चल रहा है. जो भी है भाई, इकडे सॉर्टेड कर लो तुम. आता तिथे ना एक कपल आता कायाकिंगला चाललाय बघा. किती सुंदर वाटत आहे. नाईस. असं करावं लागतं शिवानी, है ना? मजा येतं ना. शांत बढिया चिल वातावरण मध्ये आपण एन्जॉय करूया आता. येस. आणि आम्हाला दादा बोलले की तुम्ही मॉर्निंगला आलाय म्हणून तुम्हाला 1 तास देऊया, कारण की ना इथे कोणी येत नाही म्हणजे सकाळी थोडं कमी गर्दी असते ना. सो त्याच्यामुळे मग ते बोललेत की खूप लवकर हे मिळणार तुम्हाला. काय मिळणार? खूप जास्त वेळ मिळणार, चालवायला भेटणार आणि छान वाटणार. चालवायला पण जागा भेटणार, कारण की गर्दी नाही आहे. त्याच्यामुळे ते बोलले मला की 1 तास देऊ तुम्हाला. मला वाटतं अजून थोडा 1 तास लवकर यायला पाहिजे. 8ला तुम्ही टच व्हायला पाहिजे. चेतनला तर एव्हरी याच्यामध्ये काही ना काही असतंच की नाही. बघ ना किती मजा येते बघ. शिवानी तर दोघं चालत जातात, है ना? हो, छान मजा येते. सुंदर वाटते. कधी नाही आता वेळ होते आम्हाला. आता आपली बोट येणार, बोट काढत आहे. सो आम्ही आता फायनली बसलाय कायाकिंग करायला. ये मजा येते की नाही तुला? खूप मजा येते. आम्ही जे स्टार्ट केलंय आणि जमत आहे आम्हाला. माझा हात पण दुखायला लागले आता. हो शिट. सुंदर वाटत आहे, सुंदर. हा असा व्ह्यू आहे. अजून पुढे जायचं आहे, बघूया. चेतन कसं वाटतंय? बढिया वाटतंय, पण थोडं पाणी कमी आहे. थोडं पाणी कमी आहे, पण ठीक आहे. आम्ही परत करूया पाण्यामध्ये. खूप सुंदर वाटत आहे गाईस कायाकिंग करायला. तुम्हाला वाटत असेल की चेतन कुठे आहे चेतन? तर चेतन आहे इकडे. अबे चेतन. ओ शिट. यार पूर्णच पाणी पडलं. पहिलेच ट्रान्सपरंट पॅन्टच्या ओला झालाय. बघ मागे. कायाकिंगचं के निघालेलं आहे माझं. दाखव. अबे मी मागे जाते. चेतन पकड ना यार. अबे इथं खूप दगड आहे शिवानी.
म्हणजे पायाला रुतत आहे ऍक्च्युली. माहिती आहे तुला ती चप्पल आणायला पाहिजे होती आपण, मग एवढं इझी झालं असतं ना माझ्यासाठी तुझ्या घ्यायला. माय मॅन रेस्क्यूड मी. भाई माझ्याकडे एकच हे होतं आउटफिट, ते पण माझं ओलं झालेलं आहे पूर्णपणे. आता ये कैसी काय युनिक कायाकिंग जर तुम्हाला करायची असेल तर कॉन्टॅक्ट चेतन. फक्त काय 1000 रुपये. फक्त 1000 रुपये तुम्हाला स्वतःच्या पर्सनल हातांनी तो तुम्हाला कायाकिंग करून देणार तुमचे हात दुखले की. व्हॉट इज दिस शान, व्हॉट इज दिस. आता मला असं वाटतं आपण जायला पाहिजे शिव. हो यार मला पण भूक लागली थोडी गुडगुड. मला असं वाटतं की भरतीवरती काय येणार नाही आता. पोटातून आवाज येते गुडगुड गुडगुड. 1-2 फिश पकडून येऊ का एक ना. हा पकड ना. मला पकडला काफी नाही का तुझ्यासाठी. यू वॉन्ट मोर फिश इन द सी. ओवर लगेच पकडली खाल्ली आणि पचली पण का. पचली पण एका अंतराने निघणार पण येते. पॉटी करून घे. पॉडी बॉय शिवानी येतच नाही ते यार. पॉडी बॉय ए बर्थडे पॉडी बॉय. सो फायनली आमची कायाकिंग झालेली आहे. मस्त शांतपणे आम्ही मस्त सोबत टाइम स्पेंड केला. हळू आणि छान गेलो कचरा. मला डोळं ओपनच नाही करता. ठीक आहे मी बघते. सो आमची फायनली कायाकिंग झाली आहे आणि आता खूप भूक लागली आहे. आता तरी असं सिंपल नाश्ता करू. आणि तर आता आम्ही चाललो इथनं पॅलोलिम बीचला. कोला बीच इज गुड. इकडे तुम्हाला हे वेगळं कॉम्बिनेशन बघायला भेटणार. एक साईडला बॅकवॉटर्स आणि एक साईडला समुद्र आणि मध्ये बीच. बढिया आहे. चलो आता बघू नेक्स्ट डेस्टिनेशन कुठला आहे तुम्हाला मी अपडेट करू. येस पहिले आपल्याला पाय धुवायचे आहेत. पहिले एकदा काढला या पोरांनी. फ्रंट कॅमेरा चालू. आम्ही बोलत आहे मागे बघितलं तर फ्रंट कॅमेरा चालू. तिथे वर ते मागचं दिसत काहीतरी आणि आमचा फक्त आवाज येतो. तर आम्हाला परत रिशूट करावं लागणार आहे. तर आम्ही आलेलो आहे गारलँड पॅलोलिममध्ये. आम्हाला खूप जोराची भूक लागली आहे. शिवानी ॲज युजल चालू केलं आहे बट तिचं चालू करणं हे व्हॅलिड आहे कारण की ती रात्री संध्याकाळी 4ला जेवली होती काल. तिला खूप भूक लागली असणार ना शिव. तुला भयंकर भूक लागली असणार. तर आता आम्ही बोलवलेलं आहे उत्तप्पम आणि मग मसाला डोसा. बघितलं काहीच असं होतं माझ्यासोबत. माझा बर्थडे असो की काय. आज माझा बर्थडे आहे बरं. पहिला घास मला द्यायला पाहिजे होता. अर्धा उत्तप्पम संपलाय बघा. पण तुला माझं दिल दिलं रे. चला आता जेवण करतो. बाय. सो आम्ही आलो आहे अंदमान निकोबारला. नो सॉरी आम्ही आलेलो आहे मालदीव्सला. कारण की प्लानी इथलं खूप जास्त क्लीन आहे. सो मला तीच फिलिंग येत आहे की आम्ही तिकडे आलेलो आहे. सांग ना कुठे आलोय आपण व्यवस्थित. मला याचं नाव प्रनाऊन्स नाही करता. आम्ही आलेलो आहे पॅलोलिम बीचला. पॅलोलिम बीचला आलोय. पण आम्ही जेव्हा तिथनं निघालो कुठनं निघालो कोला बीचला निघालो आणि ब्रेकफास्ट करायला गेलो. ब्रेकफास्ट करायला कुठलं होतं मला आठवत नाही नाव मला. मी आय थिंक हॉटेल आपण आपल्या ब्लॉग मध्ये सांगितलंय स्टार्टिंगला. हे बघा इकडे ब्लॉग काढायचा गेला ना. इकडे बघा काय करताय. शिवानी ये लवकर. तर आम्ही ते नेडर हॉटेलमध्ये गेलो होतो गाईस. तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला. ते हॉटेल बघून आम्हाला रेस्टॉरंट बघून आम्हाला बरं वाटलं. म्हणजे लाईक 4 स्टार हॉटेल वगैरे वाटत होतं. पण तिथे ना बाहेर एक त्यांचाच माणूस होता कुपन कोड देणारा. तर तिथे काय केलं त्यांनी आम्हाला पकडलं आणि कुपन दिले. त्यामध्ये 2 कपलला कुपन देत होते आणि मला एक कुपन भेटला आणि शिवानीला भेटला. तर माझ्या कुपनमध्ये काही निघालं नाही ॲज युजल. कारण की शिवानीला सोडलं तर मी बाकी काहीच लकी नाही आहे. आणि शिवानीला कुपनमध्ये निघालं आहे मोबाईल, स्टे, अँड्रॉइड वॉच, हे सगळं 4 गोष्टी होत्या. आणि खाली असं की तुम्हाला स्क्रॅच करून जे भेटणार ते तुम्हाला भेटून जाईल लास्टला. तर 4 पैकी ना एकच गोष्ट आम्हाला भेटणार होती. पण त्याच्यामुळे टर्म्स अँड कंडिशन असं होती की तुम्हाला 1 घंटा सेमिनार करावं लागेल. तर आम्ही गेलो. आम्हाला असं वाटलं की 4 स्टार हॉटेल आहे थोडं बरं असणार. बघूया काय स्कॅम नसू शकतं असं काहीतरी. तर आम्ही इथे गेलो. त्यांनी लिटरली आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की 3500 मध्ये तुम्ही इंटरनॅशनली कुठे थांबा, पर नाईट 3500 वगैरे भेटणार असं तसं वगैरे 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 खूप काही सांगितलं. असं कन्व्हिन्सिंग वाटेल असं सांगितलं असे बोललेत ते. पण मी सर्च केलं डायरेक्ट की काय हे नेमकं. बघा वी आर नॉट कन्फर्म. ठीक आहे वी आर नॉट कन्फर्म. तुम्ही सावध राहा.
आम्हाला नाही माहिती की ते फेक आहे जेन्युइन आहे, कारण की आम्ही आमच्या कुठल्या फ्रेंड सर्कलमध्ये ते ऐकलं नाही की असं काही आहे. पण म्हणजे आम्हाला असं चुकीचं नाही स्प्रेड करायचं आहे काही पण. मे बी ते खरं पण असू शकतं, मे बी ते खोटं पण असू शकतं, वी डोंट नो. बट आम्हाला असं वाटलं की ते खोटं वाटलं आणि आम्ही जे गुगलवर रिव्ह्यू सर्च केले टू गुड टू बी ट्रू असं होतं. हा म्हणजे आम्ही जे गुगलवर रिव्ह्यूज केले त्याच्यामध्ये तर ते फ्रॉड लिहून आलेलं. सो तो आम्हाला नाही माहिती. आम्ही आमचा पर्सनल एक्सपिरियन्स नाही शेअर करत आहे, पण आम्ही आमच्यासोबत जे झालं तो एक्सपिरियन्स शेअर करत आहे. जर तुमच्यासोबत म्हणजे तुम्ही ट्रॅप मध्ये येऊ शकता, मे बी ते ट्रॅप आहे नाहीये माहिती नाही, पण आम्ही खूप फिरलोय. आम्हाला माहिती आहे की दिस इज नॉट पॉसिबल, लिटरली नॉट पॉसिबल आम्हाला असं वाटत आहे. आणि त्यांनी कॉस्ट पण खूप जास्त सांगितलेली. जर तुमच्यासोबत असं काही गोव्याला झालं असेल आणि तुम्ही फसले असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की असं असं झालेलं त्या कंपनी रिलेटेड. बट येस, आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय की तुम्ही सावध राहा आणि तुम्ही बघा तुम्हाला काय वाटतंय ते, तुम्ही एकदम फसू नका कशामध्ये. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतोय, कारण की तिथं असं होतं ना की तुम्हाला आता टेबलवरच पे करावं लागेल. त्यांचा मेन एम होता की तुम्हाला कन्व्हिन्स करणं 60. आणि तिथले जे हे होते सेल्समॅन होते ते अजिबात अशा कुठल्या मोठ्या कंपनीचे वाटत नव्हते. आणि म्हणजे असं वाटत नव्हतं. जी या मुलीने आम्हाला हे केलं अटेंड केलं ते ती चांगली वाटली आम्हाला. बट बाकीचे जे तिचे मॅनेजर वगैरे होते ते आम्हाला थोडे नाही वाटले, प्रोफेशनल नाही वाटले. म्हणजे काय म्हणतात त्याला, शॉर्ट मध्ये तुम्ही बघा, पहिले सगळं विचार करा, सर्च करा, ऑनलाईन सर्च करा. तुम्ही जर गोवाच्या पॅलोलिम बीच मध्ये येत असणार, जर तुम्हाला असं कोणी काही भेटलं तर ट्रस्ट करू नका. बस ट्रस्ट म्हणजे तुम्ही स्वतः बघा, सर्च करा आणि मग आम्हाला नाही वाटलं खरं. हा आमच्यासोबत इन्सिडेंट झाला म्हणून आम्हाला वाटलं की तुम्हाला पण सांगून देऊ. ठीक आहे. त्यानंतर आम्ही आलेलो आहे पॅलोलिम बीचला, कारण की शिवानीचं रेकॉर्डिंग संपणार नाही म्हणून शॉर्ट ब्रेक मी तुम्हाला दिला होता, ऍड ब्रेक. या ऍड मध्ये तुम्ही बघत राहा शिवानी आणि ब्लॉग्स इनसेपरेबल जर्नीवर. फक्त आता आम्ही आलेलो आहे पॅलोलिम बीचवर. आम्ही आणि खूप मजा करणार आहे, कारण की पाणी खूप क्लिअर आहे मित्रांनो, खूप जास्त क्लिअर आहे. इतकं क्लिअर आहे ना. आणि आज चड्डी घातलेली आहे, तर आज पाण्यावर जाता येते. चलो बाय. तर गाईज शिवानीने मला इथे असं तोंड करून थांबवलं आणि ती बीचकडे काहीतरी करत होती. तर आता मी बघतो काय केलंय त्यांनी. चला बघूया. तिने हॅपी बर्थडे लिहिला आहे. हॅपी बर्थडे बुबू. बेबू, अरे मला तर घे, मला घे ना, मला घे समोर. मला असं होतं की पाण्याने हे जायला पाहिजे होतं. तो आता आमचं पॅलोलिम बीचला झाला आहे. आणि आता मी थोडी शॉपिंग केली. माझ्यासाठी 2 ड्रेस घेतले आणि मी एक छोटीशी क्यूटशी अशी बॅग घेतली बीच मार्केटमध्ये. याला मी म्हटलं की तू कशावर पण बोट ठेव, मी तुला देणार. आणि माझ्यावर बोट ठेवतो. व्हॉट इज दिस? बर्थडे माझा आणि शॉपिंग करतो आज. ठीक आहे. आता आम्ही इथे आलो आहे कॅसिनोवा. मस्त आहे. एक हे रेस्टॉरंट आहे जे बीचच्या एकदम पुढे आहे. इथे समोर असं मार्केट्स आहे. इथे असे शॉप्स तुम्हाला दिसत आहे का? हां दिसत आहे. सो इथे असे शॉप्स आहेत. तिथनंच मी हे घेतलं. मला थोडं वाटतंय महाग पडलं. 900ला 2 ड्रेस घेतले मी. पण मला वाटते गोव्याला अजून स्वस्त मिळाले पाहिजे, मला असं वाटते. सो आता मी माझा हा आउटफिट होता तर मी हा चेंज करेल, कारण की मी शरीरसोबत व्हिडिओ कॉल केला. ती बोलली की तू इतकं बेसिक का घातलंय. सो मी आता दिस वन किंवा दिस वन, दोनपैकी पण कुठला. सो आता आम्ही गोंडा बीच केलं, जिथे आमचा स्टेज होता. त्यानंतर आम्ही पॅलोलिम बीच केलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये स्कॅम पडला थोडा, ठीक आहे. आणि काल तर कॅबोदरामा केलं होतं. एक बटरफ्लाय बीच आहे जे म्हणतात की खूप छान आहे, इथला मिस नाही करायला पाहिजे. पण तिथे जायला एक फेरी लागतं सेपरेट.
सध्या बंद आहे. हां, पण ती सध्या बंद आहे बिकॉज माहिती नाही का पाणी जास्त आहे मे बीमुळे, तर त्याच्यामुळे ती बंद आहे, म्हणून तिथे नाही जायचं आहे. आणि आम्हाला ना अजून खूप सगळे बीचेस सांगितले लोकांनी की इथे इथे जा, पण ॲक्च्युली त्याचं ना खूप दूर दूर आहे. आम्ही जिथनं आहे तिथनं, तर आम्ही असा विचार केला आहे की आम्हाला काल ॲक्च्युली आम्ही द केप गोवाला गेलेलो, तर ते आम्ही तुम्हाला शेअर नाही करू शकलो. आणि अजून काबोदरामा बीचला गेलेलो, जे आम्ही ब्लॉगमध्ये नाही काढलं, पण आम्हाला तो बीच खूप जास्त आवडला, खूप जास्त. इट्स लाईक इंटरनॅशनल बीच. येस, म्हणून आम्ही आता परत तिथे जातोय, थोडा टाइम स्पेंड करू. आणि मला 1-2 रील्स काढायचे आहे तिथे, आणि ते बीच इतकं सुंदर आहे ना की बस मला तिथे 1-2 रील्स काढायचे आहे चेतनसोबत, तर ते काढू आणि तुम्हाला दाखवू पण. त्याच्या यांना तुम्हाला पण बघता येईल काबोदरामा बीच किती सुंदर आहे. आम्हाला सगळ्यात बेस्ट बीच तोच वाटला, सगळ्यात बीच. म्हणजे आता हा जो आहे ना पण मस्त क्लिअर आहे, पण इथे बीच ना थोडं कमी आहे, म्हणजे पाणी ना इथे लागत होतं बाहेर, म्हणून ना हे नव्हतं जास्त, काय म्हणतात त्याला, जागा नव्हती, म्हणजे बीच टाईप नव्हतं, पाणी खूप इकडे आलेलं. सो म्हणून आम्ही आज काबोदरामाला जातोय आता, आणि बघू, तुम्हाला पण दाखवू. चला. आणि मला बरेचसे लोक स्टे, आणि चालेल चला. ही पोरगी हिचे सगळे मेकअपचे प्रोडक्ट सोडून माझ्या पॉइंट्स पावडरच्या मेकअपवर आली. पॉइंट्स काय लावलं तू सांग आता यांना. मला असं ऑइली वाटत होता चेहरा, तर मी पॉइंट्स पावडर जिंदाबाद. बघ किती सुंदर दिसतं शिवानी. आणि मी ड्रेस चेंज केला. येस, प्रिटी आहे, माझा चॉईस आहे हा. चेतनचा चॉईस हा. आत्ताच आम्ही 10 मिनिट आधी घेतलाय गाईज. शिवानी तुला पॉइंट्स पावडरचा मेकअप जास्त सूट होत आहे. झाला म्हणजे ना मेकअपचे आपले सगळे पैसे वाचले, फक्त 10 रुपये डब्बा घ्यायचा तुला. अच्छा ठीक आहे, चालेल. तसं तू म्हणजे लास्ट तुझा बर्थडे आहे, तुला मी काहीच नाही बोलणार. याच्यावर ही बॅग चांगली वाटेल. बॅग कशाला घेते पण तू, तिथे वागवावं लागतं उगाच. छान वाटेल ना. नको नंतर दाखव ना बॅग त्यांना. का छान गाईज ऐकतच नाही गाईज. बर्थडे माझा आहे पण माझा ऐकणार नाही. हे घे, स्टँड घे. घेतो नाही तर तुला यायला लावेल परत. चलो उतरा. ओके, लेट्स गो. तर गाईज आम्ही खूप वेळापासून इथं पोहोचलोय. आम्ही विसरलो होतो कव्हर करायचं. ऍक्च्युली विसरलं नव्हतं, माझ्या लक्षात होतं, पण म्हटलं सूर्य खाली यायच्या आधी आम्हाला जे व्हिडिओज काढायचे होते ते काढून घेऊया. खूप मस्त कंटेंट शूट केलेला आहे. उभे राहून. येस दाखवतो. पण तू आधी सांग तर कुठे आलोय आपण. आम्ही आलोय, मी सांगितलंय ना. फायनली आम्ही आलोय काबोदरामा बीच. तर इथे तुम्हाला हा बीच दाखवतो, खूप सुंदर आहे. बेस्ट बीच ऑफ गोवा, साऊथ गोवा, ऑल ओव्हर इंडिया. तर हा बीच आहे. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा याल तर तुम्हाला एंट्री असेल इथनं, पण तुम्हाला इथनं एंट्री केल्यानंतर तिथे क्राऊडीमध्ये नाही राहायचं गाईस, कारण की टुरिस्ट जर केला तर खूप क्राऊड. तर तुम्हाला यायचं आहे या साईडने. या साईडने असा बीच आहे, आणि इकडे कोणीच नाही आहे इकडे. पाणी, तुम्ही आणि समुद्र. वाव. तर असा आहे तो. सो गाईज आता फायनली आम्ही झालोय. एवढा सुंदर सनसेट मिळाला ना आम्हाला. मला तर लिटरली त्या काबोदरामा बीच वरना जायची इच्छा होती. मी शिवानीला मी आय गेस 3दा म्हटलं, यार शिव प्लीज यार थोडा वेळ थांबून जा, प्लीज यार 10 मिनिटं म्हणजे मला असं वाटतंय ना की बेस्ट आणि बेस्ट डिसिजन होता परत जायचं आपल्याला. बाकीचे खूप सगळे बीच अजून पण आहे बोलत होते छान, पण खूप दूर जायचे. काजीरबाटी एक बीच होता, ते आम्हाला काल सांगितलं, पण ते खूप दूर आहे म्हणते. खूप दूर आहे. आणि कसं ना आम्हाला चेतनचा बर्थडे होता, तर अजून कुठेतरी जाऊन माहितीये का, या ट्रिप मध्ये आमच्यासोबत छान गोष्टी पण झाल्या, पण आम्हाला बीटी पण खूप बसली. ठीक आहे, सगळ्यात पहिली बीटी म्हणजे अशा बीटी तर खूप बसल्या. सगळ्यात वाहियात म्हणजे एकदम न जाणारी डोक्यातून बीटी आम्हाला ही बसली की आम्ही गेलो थलासाला. एवढे व्हिडिओ बघितले, एवढं हे बघितलं की बाबा असं आहे तसं आहे, आणि हे आणि ते आहे. बेली डान्स वगैरे. ऍक्च्युअली तो परफॉर्मर आहे, एक मेल परफॉर्मर आहे. अरे बट काहीही असो, ठीक आहे, तो मेल परफॉर्मर असो, व्हॉट एव्हर असो ते, तर त्याचे परफॉर्मन्स जर तुम्हाला जायचं असेल तर त्याचे जे परफॉर्मन्स बघायला जायचं असेल 9:30ला तुम्ही पोहोचा. आम्ही मला वाटतं पोहोचलो होतो 10:30ला, राईट. 10:30 नाही, 10:30 11ला पोहोचलो. 11ला पोहोचलो असेल आम्ही. ठीक आहे, तर तिथे ते त्यांचे परफॉर्मन्स झालेले, आणि बाकीचे फक्त डीजे, आणि इतके वाहियात गाणे चालवत होते डीजे वाले. आणि त्यांनी माहितीये का, माझ्याकडून 2000 आणि 2000 असे 4000 रुपीज घेतले एंट्रीचे फक्त. आणि त्या एंट्री मध्ये काहीच खायचं नव्हतं. डीजे होता. आम्ही फक्त
डीजे पण इतका नॉर्मल, त्याच्यापेक्षा पुण्याला किंवा कुठल्या पण नॉर्मल पब मध्ये तुम्ही जाल किंवा क्लब मध्ये जाल तर तुम्हाला छान डीजे मिळून जाणार. तिथे असं काहीच नव्हतं. म्हणजे मला, आम्ही दोघं पण असं बसलो होतो की आम्ही का आलो इथे, पैसा वेस्ट. ऍक्च्युली आम्ही ना तिथे आधी एका माणसाला विचारलेलं, ठीक आहे की बाबा परफॉर्मन्स झाले का, एंट्री करायची. तो काय बोलला, नाही नाही अभी और परफॉर्मन्स है असं बोललेला तो. 1.5 घंटे में. आणि आम्ही आतमध्ये काढलं आपल्याला शिवाय. आणि तिथे वेटर सांगतायत की नाही हो गया परफॉर्मन्स, 9:30 को ही हो गया, अभी नाही होने वाला, अभी सिर्फ डीजे है. मैंने बोला, आम्ही ना 12 वाजेपर्यंत वेट केली. ठीक आहे, आम्ही गेलो, त्यांनी आम्हाला सांगितलं सकाळी की बाबा आता होणार आहे. तर आम्ही म्हटलं ठीक आहे होईल बाबा 12 वाजेपर्यंत वगैरे होणार नाही का. आम्ही वेट करतोय की कधी होणार. पण नंतर 12ला आम्ही एका वेटरला विचारलं की बाबा अजून होत नाहीये, कधी येणार आहे तो बेली डान्सर वाला, आम्हाला बघायचं होतं त्याला. तो भैया कब आगे तुम, 9:30 बजे हो गया उनका. आम्ही आणि तिथे काहीच वाईब नव्हती, वाईब लेस होता. म्हणजे आम्ही एवढं हार्ड ट्राय केलं ना वाईब करायचं, खूप हार्ड ट्राय केलं. म्हणजे खूपच हार्ड. पण एक तर पैसे वेस्ट, आम्हाला खायचं होतं तरी जबरदस्ती खावं लागलं. आणि ट्राय केलं. मे बी तुमचा एक्सपिरियन्स काहीतरी वेगळा असू शकतो. आमचा एक्सपिरियन्स वाईट होता. आम्ही तर नाही जाऊ कधीच, कधी नाही जाऊ. पण आता 9:30ला पोहोचू. आय डोंट नो. मला ना त्याचा म्हणजे आता मी कॅफेला, मायान कॅफेला गेली, तुम्ही फोटोज बघितले असेल. त्यानंतर आता केप गोवाला गेली, 8 जूनला गेली. असे खूप छान छान कॅफेजला गेलोय गोव्याला, जो खूप छान आहे, पिंटरेस्टी आहे. आणि त्याच्यानंतर खूप छान असं एस्थेटिक आहे. थलासाला तुम्ही इतके पैसे घेताय आणि तिथे काहीच नव्हतं. लिटरली फक्त व्हाईट कलरचे टेबल्स असे एका लाईनीने लावून होते. आणि टेबलवर नाचतात फक्त लोक, बस बाकी काहीच नाहीये तिथे. वी वॉज लाईक बापरे काय, म्हणजे काय इतके पैसे, 2000 रुपये पर कपलचे पण चार्जेस डिफरंट नव्हते. पर पर्सन 2000 रुपीज. म्हटलं भाई सहा, व्हॉट द हेल. तो आम्हाला खूप भयंकर बीटी बसली. दुसरी बीटी आम्हाला अशी बसली की माझी तब्येत खराब झाली, त्याच्यामुळे आमचे 2 दिवस तसेच गेले. सॅटर्डेला फिरलो वगैरे, संडेला गेलो, परत यावं लागलं कारण की बरं नव्हतं. संडे म्हणूनच आम्ही ब्लॉग पण थोडे कमी शूट केले कारण की हालत नव्हती. मंडेला ऑफिस होतं तर त्याच्यामुळे झालं नाही. तर माझी तब्येत खराब झाली, त्याच्यामुळे काय नाही झालं बरोबर. मग ह्या अशा खूप गोष्टी झाल्या, पण काही चांगल्या पण गोष्टी झाल्या. तर अशी आहे आता ही ट्रिप चालू. आता हा ट्रिपचा आमचा सेकंड लास्ट डे आहे. आमचा उद्याचा एक लास्ट डे आहे. उद्या माहिती नाही, उद्या ऑफिस असणार आहे. उद्या ऑफिस आहे, परवा लास्ट. अरे हो सॉरी, परवा लास्ट असणार आहे. उद्या तर आमचं वर्क फ्रॉम होम आहे. उद्या मी ट्राय करेल की पटपट व्हिडिओ एडिट करून टाकायचं आणि बस. तर आता आम्ही निघालेलो आहे साऊथ गोवावरनं. आम्हाला दाखवत आहे पणजीला, जिथे आमच्या फ्रेंड्सकडे आम्ही आलोय, तिथे जातोय परत. खूप जास्त भूक लागली आहे. चेतनचा बर्थडे पण आहे, म्हटलं कुठेतरी डिनरला जाऊया. पण त्याच्या फ्रेंडचा जिथे जातो त्याचा प्रोडक्शन इश्यू आलाय काइंड ऑफ. तर माहिती नाही त्याचं जमेल की नाही जमेल. तर पण ठीक आहे, बघू आता. काहीतरी प्लॅन करू, छान डिनर आणि मग एंड करू. तर आमचं असं होतं की आता डिनर वगैरे कायच कॉल करायचं ना, तर लेट्स एंड दिस ब्लॉग. तर असा होता, मोठा होऊन जाईल मे बी. तर म्हणून आम्ही एंड करतोय हा ब्लॉग इथेच. जर काही छान झालं तर आम्ही घेऊया, नाही तर नाही घेऊया. एक छोटीशी गोष्ट म्हणायची होती की तुम्हाला आमचे ब्लॉग्स खूप आवडतात. तुम्ही आमच्या ब्लॉग्सची खूप वेट करतात. थँक्यू सो मच. आणि जस्ट ट्रस्ट मी की आम्ही ना आता खूप सिन्सिअर राहायचं ट्राय करू आणि आम्ही ब्लॉग्स टाकणार आहोत. तर प्लीज स्टे विथ अस. म्हणजे आम्ही असं खूप ट्राय करतोय की कंटेंट शूट करू, कंटेंट एडिट करू. शूट तर आमचा होतं पण एडिटिंगला थोडा इश्यू जातोय आणि ब्लॉगला थोडा वेळ लागतो एडिटिंग करायला ऍक्च्युअली. बट वी विल ट्राय, वी विल गिव्ह 200%, 300%. कारण आम्हाला पण लिटरली असं पुश करायचंय स्वतः. आम्हाला ब्लॉगिंग करायची आहे कारण की आमची एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायची आहे आम्हाला. आणि ही ना ऍक्च्युली आपली डायरी आहे. लाईक आमची पण डायरी आहे जी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. जसं आम्ही एज होणार आमची, तर आम्ही तर यासाठीच करतोय की 50 years झाल्यानंतर पण आपल्याला सगळं लक्षात येणार की कसं राहणार, आपण कसं केलं होतं बढिया. सो येस, चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये मे बी. येस, नेक्स्ट ब्लॉग आता असेल उद्या, तर काही नाही करणार आहे आम्ही, सॅटर्डेचा असेल, तेव्हा भेटूया. येस, तर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर प्लीज 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 लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा प्लीज. आणि असंच मोटिवेट करत राहा आम्हाला. चलो बाय. Why God? Why me? I don't want to be 30. I don't want to be 30. I don't want to be 30. I am 29 plus 1. Okay.
मारू विश तर मा सो बर्थडे बॉय कसं वाटला. सो एक स्टोरी आमची. सो मी ना काय आम्ही गोव्याला आहे आणि आम्ही ना एका गोव्याला काय आलो पण आपण आई ना आपल्या इथे रिझॉर्टचं नाव फिशरमॅन वाब्स. हां सो तिथे आलो. तिथे मी त्यांना केक सांगितलेला. त्या केकमध्ये मी काय म्हटलं होतं हॅपी बर्थडे नवरोबा टाका आणि त्यांनी बघा काय टाकलं नवसोबा. आपण जे पण मिस्टेक झाली मला खूप जास्त आवडलं म्हणजे मला ना कारण की मला चेतनला नवसानी मिळालेला आहे दॅट्स वाय इट्स नवसोबा. मला आवडलंय का मला वाटतं तू रोज मला नवसोबाच म्हणाला पाहिजे. याच्यानंतर नेक्स्ट इज काय तुम्हाला गणपती बघायला जायला लागणार आता. हो विदाउट कपडे पण भेटलंय ना पूर्ण झाल्यावर असतं ते. आम्ही गणपतीपुळेला गेलो होतो आता. सो येस ही अशी क्यूटशी मिस्टेक झालेली आहे आणि आता आमचं चेतनचं बर्थडे सेलिब्रेशन फायनली झालेलं आहे. फायनली आय एम 29 आणि आम्ही एकदम 12ला केक कट केला. एकदम 12ला डॉट 12 10.00. आय एम 29 + 1 नाउ ऑफिशियली. ओके चेतन. चलो थँक्यू गाईज. थँक्यू सो मच सुधांशू फॉर दिस. आमचा हा चेतनचा फ्रेंड. थँक्यू सो मच शिवानी. आय लव्ह यू. अँड तुझ्यासाठी काय करायला पाहिजे मग नवसुबी ते नाही माहिती तू विचार कर आता. चलो